गंगा मैया की पावन तत्पर आनंद कंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा शुकदेव जी कहते हैं, राजन गंगा माईच्या पवित्र काठावरती भगवान श्यामसुंदराच्या परम पावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुकदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला। राजाचा उद्धार झाल्याने कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली। अनेक संत महापुरुषांनी ही श्रीमद भागवत कथा जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितले आणि अनेक अज्ञानी जीवांना या कथेनं समाधान प्राप्त करून दिलं। तीच असणारी ही परमपावन श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या परमपावन असणाऱ्या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने आणि भगवती मळगंगा मातेचं हे प्रांगण, श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा दरबार, या दरबारामध्ये या सर्व संयोजक मंडळींच्या, आयोजक नियोजक मंडळींच्या परिश्रमातून आपल्या कळम क्षेत्रामध्ये उपस्थित आहे। आज कथेचा पहिला दिवस आहे। श्रीमद भागवत कथेचा पहिला दिवस म्हणजे भागवताचं महात्म्य श्रवण करावं। जोपर्यंत आपण भागवताचा महिमा जाणत नाहीत तोपर्यंत भागवतामध्ये प्रवेश पण होत नाही। काय भागवताच्या माध्यमातून प्राप्त करून घ्यायचंय, कशाकरिता भागवत कथा श्रवण करायची हे आधी कळलं पाहिजे, मग माणसाची त्याच्यामध्ये प्रवृत्ती होऊ शकते। म्हणजे कोणत्याही गोष्टी माणसाची प्रवृत्ती कधी होते, ज्या वेळेला तो फलाकडून विचार करतो। मला इथं 2-3 तास बसायचं आहे आणि 5-7 दिवस त्यांनी 2-3 तास माझ्या जीवनातले मला रोज द्यायचे, या माध्यमातून मला काय उपलब्ध होणार आहे, मला काय फल प्राप्त होणार आहे, असा फलाकडून विचार केला पाहिजे। फार महत्त्वाची गोष्ट आहे ही भागवत कथा। काय फल प्राप्त करून देते ते कळण्याकरिता तिचा महिमा आधी आपल्याला कळायला पाहिजे। पण आजचा जो पहिला दिवस आहे हा भागवत कथेचं महात्म्य श्रवण करण्याचा, तिचा महिमा श्रवण करण्याचा दिवस आहे। संक्षिप्त रूपाने आपण श्रीमद भागवत महात्म्य श्रवण करणार आहोत। कथेची निर्धारित वेळ 6 ते 9 अशी आहे। कर्मधर्म संयोगाने आज पहिला दिवस असल्यामुळे कथेची सुरुवात 7 वाजता झालेली आहे। मग मला आता पुढील आजचा पोर्शन पूर्ण जर करायचा असला तर काही कथा संक्षिप्त रूपाने सांगाव्या लागतील, काही धावपळीत सांगाव्या लागतील। आज जर महात्म्य पूर्ण झालं तर उद्यापासून आपण पुढील कथा विस्तारानं श्रवण करू शकतो आणि म्हणून आज महात्म्याचा दिवस आहे। संक्षिप्त रूपाने आपण श्रवण करणार आहोत। आपल्या कथेला भेट देण्याकरिता परमपूजनीय आदरणीय हरिभक्तीपरायण श्री आदिनाथ शास्त्री जुन्नरकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय हरिभक्तीपरायण श्री गणेशजी महाराज घोडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय हरिभक्तीपरायण सुरेखाताई शिंदे आपल्याला भेट देऊन त्यांनी गेलेले आहेत। कथेच्या सुरुवातीलाच महात्म्यांची त्यांनी भेट होणं मोठं मंगलकारक आहे। ही भगवंताच्या प्रसन्नतेचं लक्षण आहे आणि म्हणून ही मंडळी आपल्याला भेट देण्याकरिता आलेली आहेत। यांच्या समवेत आपण भगवंताचं चिंतन करणार आहोत। श्रीमद भागवत कथा म्हणजे सत्संग आहे। सत्संग कशाकरिता करायचा असतो? सत्य तत्वापर्यंत जाण्याकरिता सत्संग असतो। सत्य कशाला म्हणावं? त्रिकाल आबाधितत्वम सत्यत्वम, ज्याचा 3ही कालात बाध होत नाही त्याला सत्य असं म्हणतात। म्हणजे जे काल पण होतं, आज पण आहे आणि उद्या पण राहणार आहे, त्या परमसत्यापर्यंत आपल्याला प्रवास जर करायचा असला तर आपण सत्संग करणं फार महत्त्वाचं आहे। मग कोण आपल्याला परमसत्यापर्यंत नेईन असा जर विचार आपण केला तर जे सत्य तत्वाला प्राप्त झालेले आहेत, ज्यांना सत्य तत्वाचा पूर्ण बोध प्राप्त झालेला आहे,
त्यांच्या संगतीत गेल्यानंतर आपल्याला सत्य स्वरूपाची प्राप्ती होऊ शकते. असे कोण आहेत? ते संत आहेत महाराज. म्हणून सत्संगेन परमं प्राप्य दुस्तरम तरते चिरात तस्मात अतिप्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. म्हणून सत्संग केला पाहिजे, म्हणजे आपण सत्य तत्वापर्यंत जाऊ शकतो. सत्संग महत्वाचा. ही कथा म्हणजे सत्संग आहे. या कथेच्या माध्यमातून आणि त्या सत्य तत्वाला प्राप्त झालेल्या महापुरुषांचा संग होणार आहे. कोण आहेत ते महात्मे? श्री व्यासदेवजी महाराज, श्री शुकदेवजी महाराज, भीष्मजी महाराज, ध्रुवजी महाराज, प्रल्हादजी महाराज, अंगदजी महाराज, उद्धवजी महाराज, अक्रूरजी महाराज. किती महापुरुषांची नावं सांगू. या सर्व महापुरुषांचे चरित्र, त्यांचे विचार आपल्याला या माध्यमातून श्रवण करायला मिळणार आहेत. त्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाची जडणघडण करून घेऊ शकतो. मग ते विचार आपल्या जीवनामध्ये त्यांनी महाराज विशेष रूपानं काम करतील. आणि मग मात्र आपलं जीवन जर त्यांनी भरकटत असलं, चुकीच्या मार्गावर जर जात असलं, तर आपण त्यांच्याकडे पाहून आपलं जीवन सरळ करू शकतो. तैसे मुक्ता ते अवधारिता लाहिजे आपुलीच मुक्तता. बरोबर आहे ना? तसं मुक्त पुरुषाला जर आपण अवलोकन करून पाहिलं तर आपली स्वतःचीच मुक्त स्थिती आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाला येत असते. म्हणून या महापुरुषांकडे पाहिलं की आपलं जीवन सुधारणार आहे. म्हणून श्रीमद भागवत कथा हा सत्संग आहे. आणि सत्संग त्यांनी आपल्या जीवनामध्ये या माध्यमातून 5-7 दिवस आता होणार आहे. म्हणून हा सत्संग सहजासहजी होत नसतो. सत्संगाच्या प्राप्तीकरिता आपल्या अंतःकरणामध्ये आणि आधी इच्छा असावी लागते. इच्छा असली तरच आपण याच्यात प्रवृत्त होतो. बळजबरी त्यांनी महाराज कोणी प्रवृत्त होऊ शकत नाही. नेमकं काय आहे? चिकित्सक बुद्धी असली पाहिजे, जिज्ञासा असली पाहिजे. काय आहे कथा? कशा करता एवढं आयोजन केलं असेल? केवढा मोठा खर्च केला? या मुलांनी अट्टहास करून त्यांनी किती सुंदर हे डेकोरेशन केलं. त्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर वैकुंठातच आल्यासारखं वाटायला लागलं. एवढी सुंदर सजावट केली की प्रत्यक्ष आता आतमध्ये दरबार भगवंताचा भरलेला आहे. आणि प्रत्यक्ष भगवंताच्या दरबारात आपण जातो आहोत की काय असा त्यांनी भाव त्याच्यात त्यांनी प्रगट झाला. एवढा अट्टहास त्यांनी या मुलांनी केलेला आहे. सगळ्याच मंडळाने त्यांनी एकत्र येऊन सुंदर असणारी कथेचं आयोजन केलं. काय असेल या कथेत? अशी जिज्ञासा पोटात निर्माण झाली पाहिजे. आणि मग ती जिज्ञासाच आपल्याला त्यांनी घेऊन जाईल. फक्त तर्क नसला पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? तर्क असला की मग मात्र माणूस लवंडतो. तर्क असला की माणूस काय मग लवंडत राहतो. इकडं लवंडतो, तिकडं लवंडतो. असं होण्याची दाट शक्यता असते. म्हणून तर्क नाही करायचा. इथं हे काम कोणाचं आहे? कथा श्रवण करण्याचं. हे श्रद्धावान लोकांचं काम आहे. हे भाविकांचं काम आहे. ज्यांचा विश्वास भगवंतावर आहे, शास्त्रावर आहे, त्या सर्व मंडळींचं असणार हे काम आहे महाराज. जे अश्रद्धा आहेत, ज्यांच्या ठिकाणी श्रद्धा नाही, त्या सगळ्या लोकांना ही कथा भावणार नाही. पक्क लक्षात ठेवा. त्याच्याकरिता अंतःकरणात कुठेतरी ईश्वरीय शक्ती जगामध्ये आहे आणि ती कार्यरत आहे. तिच्याच सत्तेवर संपूर्ण जगत चालत आहे. अशी श्रद्धा ज्याच्या अंतःकरणात आहे, असा विश्वास ज्याच्या अंतःकरणात आहे, तोच मनुष्य या कथेचं सहज ग्रहण करू शकतो. तर्क करणारा मनुष्य या कथेचं ग्रहण करू शकत नाही. म्हणून हे पक्क लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून इच्छा असावी, त्याच्याकरिता प्रयत्न असावेत, मग भगवंताचा अनुग्रह असावा आणि मग ही भगवंताची कथा श्रवण करायला मिळते. मागच्या 3 वर्षापूर्वी अधिक मासातच आपण या स्थानावरती कथा श्रवण केली. मंडळानं हट्ट केला, आम्हाला काही माहीत नाही, आम्हाला यावर्षी पण कथा पाहिजेच अधिक मासामध्ये. मग त्यांची गदा फेकलेली. मग काय अपील करायचं काही कामच नाही महाराज की अहो यावर्षी आता राहू द्या, आणखी बाकीचे लोक पण थांबलेले आहेत, त्यांना पण कथा द्यायची. पण काय आम्हाला बाकीचं माहीत नाही. या अधिक महिन्यामध्ये तुम्ही कोणत्या तरी आठवड्यात कथा करायचीच. हो नाही करता करता शेवटचा आठवडा सापडला, पण शेवटच्या का आठवड्यात होईना कथा करायचीच, आम्ही काही करायला तयार आहोत. हे त्यांचे प्रयत्न आहेत आणि ते प्रयत्नांती परमेश्वर. म्हणून परमेश्वरानं सुद्धा त्यांनी महाराज साथ दिली आणि कथा अशा पद्धतीने आयोजित झाली. इच्छा
प्रयत्न, भगवंताचा अनुग्रह आणि मग प्रत्यक्ष कथा. ही कथा दिव्य आहे महाराज. जीवनामध्ये अनेक प्रकारच्या व्यथा असतात. त्या सगळ्या व्यथा घालवण्याकरिता लोक अनेक प्रकारचे प्रयत्न करतात. पण त्या सगळ्या व्यथा त्यांनी अन्य प्रयत्नानं जाणार नाहीत. मी तुम्हाला शाश्वतीनं सांगतो, तुम्ही कथा अंतकरणापासून ऐका, श्रद्धेने ऐका, तुमच्या अंतकरणातली व्यथा ही कथा घालवल्याशिवाय राहणार नाही महाराज. 100% ही कथा आपल्या अंतकरणातली व्यथा घालेल. पण त्या दृष्टीनं कथा श्रवण केली पाहिजे. भगवंताच्या ठिकाणी समर्पित भाव आपल्या अंतकरणात असला पाहिजे. पण ही कथा त्यांनी अशीच आहे. संतांचा संघ हा त्यांनी दुःख घालवणारा असतो. संत मिलन सम सुख जग नाही, नाही दरिद्र सम दुःख जग माही. प्रबल कमी कर. संतांच्या मिलनासारखं सुख जगात दुसरं कोणतं नाही, आणि दारिद्र्यासारखं दुःख कोणतंच नाही महाराज. दारिद्र्य म्हणजे लोकांच्या समोर संपत्तीचं दारिद्र्य वाटतं. लोक संपत्तीनं दरिद्र्य असतील ती गोष्ट वेगळी आहे. दुःख हे संपत्तीच्या दारिद्र्यानं प्राप्त होत नाही. दुःख हे विचाराच्या दारिद्र्यानं प्राप्त होतं. नाही तर काही लोकांकडे संपत्ती नाही पण समाधानी आहेत. संपत्तीचा लवलेश नाही पण समाधानी आहेत महाराज. त्याचं कारण काय? ते विचारानं प्रगल्भ झालेले आहेत. विचार त्यांनी महाराज पूर्ण झालेले आहेत. विचारानं जो परिपूर्ण पक्व झालेला आहे महाराज, पोक्त झालेला आहे, आणि तो त्यांनी महाराज कोणत्याही परिस्थितीत स्वतःला ढाळून घेतो आणि समाधानी राहतो. ज्याचे विचार त्यांनी कमी आहेत ना, तो मनुष्य त्यांनी महाराज समाधानी राहू शकत नाही. त्याला हव्यास असतो, हे पाहिजे, असंच झालं पाहिजे. जोपर्यंत आपल्या अंतकरणामध्ये असंच झालं पाहिजे हा भाव असतो ना, तोपर्यंत माणूस समाधानी राहत नाही. त्याला ठेविले अनंते तैसेचे राहावे ही भूमिका पण पोटात कुठेतरी असली पाहिजे. चित्ती असू द्यावे समाधान, अशा भूमिकेत पण असलं पाहिजे. नाहीतर मग असंच पाहिजे म्हणल्यावरती होत नसतं. म्हणून विचाराचं दारिद्र्य नसलं पाहिजे. आपण त्यांनी महाराज विचारानं प्रगल्भ असलं पाहिजे. अशी स्थिती आपल्या अंतकरणाची निर्माण व्हावी. नाही दारिद्र्य समदुःख जगमाही. विचाराच्या दारिद्र्य माणसाला त्यांनी कायमच दुःख आहे. म्हणून संतांचं मिलन हे त्यांनी सुख देतं. म्हणजे काय करतं? विचारात प्रगल्भता निर्माण करतं, विचार करायला शिकवतं. विचाराची एक पद्धत आपल्या जीवनामध्ये येते. अरे माणूस म्हणतो मी तर आतापर्यंत असा विचार केलाच नाही, मी सारखा अशाच पद्धतीने विचार करत होतो, आता मला कळालं की असा विचार केला असतं तर किती चांगलं झालं असतं. हे कथा शिकवते महाराज. अशा पद्धतीनं त्यांनी महाराज माणसाचं जीवन सुधरत असतं, बदलत असतं. आणि कथारूपी भागीरथी आहे, ही प्रवाहित होते आहे, हे आपल्याला निर्मळ करणार आहे. भगवंतापर्यंत जर जायचं असेल तर निर्मळ झालं पाहिजे. बाहेरून स्नान करून मेकअप करून जर देवाच्या समोर गेले तर देव त्यांनी महाराज तुम्हाला पाहिल. पण देवाचा असा स्वभाव आहे, आपल्या देवाच्या स्वभावात फरक आहे महाराज. आपण बाहेरून पाहतो किती नट्टाफट्टा केलेला आहे, किती मेकअप केलेला आहे, कसा दिसतो माणूस, त्याच्यावरून आपण तर्क लावतो की हा माणूस असा असेल. देव मात्र तसं नाही पाहत. देव आतून पाहतो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देव स्वैरा देव स्वैरा देव स्वैरा दिनांचा. भगवान आतून पाहत असतो. म्हणून आपण जर देवाच्या समोर जायचं असलं तर बाहेरून निर्मळ होऊन गेल्यानं देव प्रसन्न व्हायचा नाही, आतून निर्मळ झाल्यानं देव प्रसन्न होईल. निर्मल मन जन सोई पावा, निर्मल मन जन सोई पावा, निर्मल मन जन सोई पावा, निर्मल मन जन सोई पावा. मोहि कपट छल चित्र मोहि कपट छल चित्र भावा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र न भावा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी महत्त्वाचा मुद्दा सांगतोय. याचा अर्थ काय लावायचा? याचा अर्थ असा आहे, अर्थात आपण पक्क लक्षात घ्यायचं
ही कथा, हा सत्संग भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरिता आहे. ज्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे त्यानं काय साधन केलं पाहिजे? त्याचं उत्तर आहे, त्यानं आपलं अंतःकरण निर्मळ केलं पाहिजे. नाही तर देवाच्या प्राप्तीकरता निघाला आणि अंतःकरणामध्ये मलिनता तशीच ठेवली. मलिनता म्हणजे काय रे? मलिनता म्हणजे राग, द्वेष, मत्सर, ईर्ष्या, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, या सगळ्या गोष्टी पोटात त्यांनी साठवलेल्या आहेत. या सगळ्या तशाच साठवून जर भगवंताच्या प्राप्तीकरता निघालो तर परमात्म्याची प्राप्ती व्हायची नाही. म्हणून द्वेष, मत्सर पोटातून गेले पाहिजेत महाराज. समाज द्वेषानं, मत्सरानं, ईर्षेनं गच्च भरलेला आहे आणि त्या द्वेषापोटी, ईर्षेपोटी, मत्सरापोटीच लोक दुःखी झालेले आहेत. त्यांना सुख का प्राप्त होत नाही? त्यांनी स्वतःच हे सगळं वाढवलेलं आहे. म्हणून अंतःकरणातून या सगळ्या गोष्टींना पूर्णपणे तिलांजली देणं हेच खऱ्या अर्थानं परमात्म्याच्या प्राप्तीपर्यंत जाणं आहे महाराज. नाही तर दुसऱ्याची थोडी संपत्ती पाहिली की जळालाच, दुसऱ्याचं मोठेपण पाहिलं की त्याला लगेच ताबडतोब उमारे घामारे यायला लागतात. त्याला एवढं प्राप्त झालं, एवढं मला तर काहीच नाही, झाली सुरुवात लगेच ताबडतोब. हाच महत्वाचा पॉइंट आहे महाराज. कथा काय करणार आहे? कथा हेच शिकवणार आहे. कथा म्हणणार आहे की बाबा तू तुझं प्रारब्ध घेऊन आलेला आहेस. आता मी प्रारब्धवाद सांगायला लागले की फार सुशिक्षित फॉरवर्ड झालेली मंडळी असतात समाजात. ते म्हणतात संतांनी सगळा समाज बुरसट करून टाकला. हा प्रारब्धवाद त्यांनी लोकांच्या समोर मांडला. लोक प्रयत्न करायचे बंद झाले. अरे वेड्या, प्रयत्न करून जर सगळं मिळत असतं तर बऱ्याच लोकांना बरंच काय मिळालं असतं. फार महत्वाचा मुद्दा आहे. प्रयत्न करूनच जर मिळत असतं ना तर बऱ्याच लोकांना बरंच काही मिळालं असतं. 40-40 वर्षाचे नवरदेव आहेत, आता नवरी मिळत नाही. प्रयत्न करीत नाहीत का? संतती प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी अट्टहास करणारे लोक समाजात आहेत, पण संतती होत नाहीत असा समाज पाहायला मिळत नाही का? मग ते प्रयत्न करत नाहीत का? पद प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास करणारी मंडळी समाजात आहे. आज सकाळच्याच कीर्तनात मी सांगून आलोय, आमच्या परिसरामध्ये असा एक गृहस्थ आहे की त्याला जसं कळायला लागलं 18 वर्षाचा झाल्यापासून त्यांनी निवडणुकीला उभा राहतो. दर पंचवार्षिकला एकदा सुद्धा निवडून आला नाही. तो आता म्हातारा झालेला आहे, सगळं वय गेलं पण पद प्राप्त झालं नाही. का नाही? त्यानं प्रयत्न केले नाहीत का? तो लोकांच्या पाया पडला नाही का? लोकांच्या घरोघर गेला नाही का? लोकांना भेटला नाही का? अरे एक पंचवार्षिक तरी द्या ना मला. फार काकुळ देऊन विनंती करून त्या लोकांच्या समोर म्हणला, पण नाहीच निवडून आला. मग आता काय करायचं? हे प्रयत्नानच जर सगळं होतं मग का नाही झालं? त्याच्यात प्रारब्धाचा काही मुद्दा आहेच का नाही? अशा पद्धतीनं जर विचार केला तर मग थोडं सरळ होऊ शकतं. पण लोक असा विचार करत नाहीत, ते फार स्वतःला शहाजूक समजतात. म्हणून अशा रीतीने त्यांनी विचार केला पाहिजे. फार महत्वाचा विचार आहे. आणि म्हणून द्वेष, मत्सर, ईर्ष्या पोटात त्यांनी हा उकिरडा घेऊन आपण फिरतो आणि जोपर्यंत हे पोटात आहे आपल्या तोपर्यंत आपण परमात्म्याच्या प्राप्तीचे अधिकारी होणार नाही. परमात्मा म्हणजे बाऊ करून घेऊ नका. मी आधीच सांगितलं, परमात्मा म्हणजे सत्य तत्व आणि तेच समाधान सुख देणार आहे. त्याच्याशिवाय त्यांनी महाराज सुख देणार कोणी नाही. परमात्मा म्हणजे श्रुती म्हणते यवै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असती. भूमा म्हणजे ब्रह्म, भूमा म्हणजे परमात्मा, तोच सुखरूप आहे. त्याच्या वाचून सुखरूप कोणीच नाही. मग त्या सत्य स्वरूप असणाऱ्या सुखरूप परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं असलं तर अंतःकरण निर्मळ करावं लागेल. आणि हे अंतःकरण निर्मळ त्यांनी कशानं होईल तर बाह्य कोणत्याच साधनानं होणार नाही. अंतःकरण निर्मळ करण्याकरिता तुम्हाला भगवंताची मधुर मंगलमय कथा श्रवण करावी लागेल. या कथेतून तुम्हाला बोध प्राप्त होईल. ही कथा बोध देणारी आहे.